स्कूल बस असोसिएशननं बुधवारपासून पुकारलेला संप मागे घेतलाय। डिझेल भरायला लागणारे पैसे आणायचे कुठून असा सवाल करत स्कूल बस असोसिएशननं पालकांना वेठीस धरत संपाची भूमिका केली होती। सरकारनं जुन्या नोटा पेट्रोल पंपावर चालतील असं जाहीर केल्यानं आता स्कूल बसचा संप मागे घेण्यात आला। या सगळ्या मुद्द्यावरून एकूणच पालक मोठ्या अडचणीत सापडले होते। खरं तर पेट्रोल पंपावरती 14 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंतच नोटा चालतील असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर मग स्कूल बस चालकांची जी असोसिएशन आहे तिने आक्रमक पवित्रा घेतला होता। माझे सहकारी दीपाली जगताप पाटील आपल्याबरोबर आहेत। दीपाली, पालकांचं टेन्शन आता दूर झालंय का? जी 24 तासच्या माध्यमातून काय आपण अधिक माहिती सांगूयात पालकांना? हा संप मिटलाय का आणि कामावरती येणार आहेत का उद्यापासून ही सगळी लोक? कारण त्यांनी संप जाहीर केला होता उद्यापासून। अजित, खूप मोठा दिलासा आहे राज्यातल्या लाखो पालकांसाठी, विशेषतः मुंबईतल्या पालकांसाठी। कारण मुंबईत 20हून अधिक स्कूल बसेस ज्या आहेत त्या दररोज रस्त्यावर असतात आणि लाखो मुलांना त्याचा फायदा होत असतो। मात्र 24 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला म्हणता येईल की हा बंद जो आहे तो टळला आहे। कारण 24 नोव्हेंबर पर्यंत पेट्रोल पंपांवर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा ज्या आहेत त्या स्वीकारण्याचे आदेश आहेत। मात्र 24 नोव्हेंबर नंतर आज जी परिस्थिती स्कूल बसेसना उद्भवते ती पुन्हा उद्भवू शकते, पण दुसऱ्या बाजूला त्यावर काही तोडगा काढता येते का किंवा दुसरा पर्याय आहे का यावर चर्चा होणं गरजेचं आहे। अशी आडमोठी भूमिका न घेता प्रत्यक्षात त्यावर काही पेट्रोल पंप आणि स्कूल बस असोसिएशन यांच्या पातळीवर काही चर्चात्मक काही निर्णय होतोय का हे पाहणं पाहिजे। पण एका बाजूला स्कूल बस असोसिएशन जी आहे ती 24 तारखेपर्यंत आम्ही हा बंद मागे घेतोय असं त्यांनी जाहीर केलंय। त्यामुळे कुठेतरी टांगती तलवार अजूनही कायम आहे। दीपाली, नक्कीच। आणि खरंच आता अडचण मोठी आहे। रोजची मोठी लागणारी कॅश किंवा इतर पैसे आणायचे कुठून? कारण जुनं चलन चालत नाहीये, चलन नवीन मिळत नाहीये। हाही एक महत्त्वाचा मुद्दा स्कूल बस चालकांचा आहे। पुढेही आणखी तोडगा सरकार नीट काढेल अशी अपेक्षा करूयात। धन्यवाद आपल्या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।